आजचा आपला चिंतनाचा विषय आहे सर्व दिवस सारखे असतात. येस, वर्षातले जे काही 365 दिवस आहेत ते जर तुम्ही स्वतः अनुभवलं तर सारखेच असतात. कुठलाच असा काही मुहूर्त, शुभमुहूर्त असं नसतं. समजून घ्या मला याच्यात काय म्हणायचं आहे किंवा काय त्याच्यातून आपल्याला सांगायचं आहे. जर तुम्ही स्वतःला शिस्त पाळली, चांगलं करण्याचा प्रयत्न केला, सकाळी चांगलं लवकर उठलात, रात्री लवकर झोपलात, चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर प्रत्येक दिवस हा आपला आनंदातच जाणार आणि प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो. आणि त्या दिवसाची सुरुवात आपण कशी करतो यावर सर्व अवलंबून असतं. दिवाळीचे फक्त 2 दिवस किंवा 3 दिवस पहाटे उठून आंघोळ करणं, उठणं वगैरे लावून ते चांगलंच आहे. त्या गोष्टीमधून काहीतरी घेण्यात आलं, पण ते फक्त 3च दिवस का करायचं? मग वर्षातले 362 दिवस म्हणा किंवा 360 दिवस आपण 8, 9, 7, 7:30 एवढ्यापर्यंत झोपून राहायचं? मग त्याला अर्थ तरी काय? मग तुम्ही फक्त 3च दिवस दिवाळीत म्हणा किंवा गुढीपाडव्याला म्हणा किंवा अजून असे काही जे आपले सण आहेत त्याच दिवशी फक्त तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठलात, आवरलं किंवा देवळात गेलात किंवा नामस्मरण केलं किंवा घरी काही पूजा वगैरे केली, पण त्याच असं नाही आहे. सगळे दिवस हे चांगले आहेत. मला सांगा, सूर्य, चंद्र हे तारे, सूर्यचंद्र उगवतातच ना. सूर्य हा एक दिवस तरी सुट्टी घेतो का? किंवा असं म्हणतो का नाही आज दिवाळी आहे, मी आजच काय ते लवकर उगवणार आहे किंवा मी आजच उगवणार आहे, मी बाकीचे दिवस उगवणार नाही आहे किंवा लेट उगवणार आहे. मग जर सूर्यासाठी, चंद्रासाठी जर सगळे दिवस सारखे असतील, मग आपल्याच माणसांना का? आणि तुम्ही आजूबाजूच्या प्राणी पक्ष्यांमधून पण तुम्ही बघू शकता, घेऊ शकता की हे प्राणी पक्षीसुद्धा त्यांचा कुठला असा एक पर्टिक्युलर दिवस नसतो किंवा असे 3 दिवस नसतात किंवा असे वर्षातले 10 दिवस असतात की ते फक्त पहाटे त्या उठतात आणि बाकीच्या दिवसमध्ये त्यांचा आरामात चालला, असं होतं का? मग जर त्यांना कुठले असे दिवस पर्टिक्युलर नसतात, सगळे दिवस जर त्यांच्यासाठी सारखे असतात, तर मग माणसानेच हे मुहूर्त किंवा हेच दिवस ह्याच दिवशी एवढं चांगलं असतं किंवा हाच दिवस फक्त चांगला असतो, मग त्याच दिवशी अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत, हे का? विचार करा, याच्यावर चिंतन करा. हा आयुष्यामधला आपल्या जगण्यातला म्हणजेच मानव प्राण्यातल्या जगण्यातला विरोधाभास आहे. आपण वर्षाचे 365 दिवस कधीही तुम्हाला जे काय वाटतं तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि जे तुम्हाला रविवार कशाला पाहिजे, शनिवार कशाला पाहिजे किंवा सोमवार किंवा असे वार, सगळे दिवस सारखे आहेत. जर तुम्ही स्वयंशिस्त पाळलीत, छानपैकी चांगल्या सवयी लावून घेतल्या स्वतःला आणि त्या सतत रोज त्या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं, तर आपल्याला सगळे दिवस हे नक्कीच ऊर्जात्मक, उत्साही, आनंदी जाणारच. त्यामुळे करून पहा, अनुभव घ्या स्वतःचा. आपल्या आयुष्यामधल्या जगण्यातला हा विरोधाभास थांबवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.